नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। तर मित्रांनो, आज आपण भारतीय बँकिंग प्रणालीविषयी माहिती घेणार आहोत। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम आपण भारतीय बँकिंग प्रणालीचा इतिहास बघणार आहोत। तर भारतीय बँकिंग प्रणालीचा इतिहास हा 18व्या शतकापासून सुरू झाला। 1770 मध्ये स्थापन झालेली बँक ऑफ हिंदुस्तान ही पहिली भारतीय बँक होती। 1921 मध्ये 3 मोठ्या बँका, पहिली बँक ऑफ बेंगाल, दुसरी बँक ऑफ बॉम्बे आणि तिसरी बँक ऑफ मद्रास ही या 3 बँका एकत्र येऊन एम्पिरियल बँक ऑफ इंडिया बनल्या, जी नंतर 1955 मध्ये SBI म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया झाली। नंतर 1949 मध्ये RBI म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बँक राष्ट्रीयकृत झाली आणि ती बँकिंग नियमाची प्रमुख संस्था बनली। त्यानंतर 1969 आणि 1980 मध्ये इंदिरा गांधी सरकारने मोठ्या खाजगी बँका राष्ट्रीयकृत केल्या। तर आपण RBIचे काम काय ते बघणार आहोत। तर भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच RBI ही आपल्या देशाची केंद्रीय बँक आहे। RBIची प्रमुख कामे म्हणजे चलन निर्मिती, बँकिंग प्रणालीचे नियमन आणि आर्थिक स्थिरता राखणे हे RBIचे काम आहे। याशिवाय RBI महागाई नियंत्रण ठेवते, परकीय चलन राखणे आणि वित्तीय धोरणे निश्चित करणे यासारखी महत्त्वाची कामे RBI करते। तर सरकारी बँकांची कामे काय आहेत ते बघूया। तर सरकारी बँका म्हणजे ज्या बँकांमध्ये सरकारचा हिस्सा जास्त असतो। या बँका मुख्यतः ग्रामीण आणि नागरी भागातील लोकांना वित्तीय सेवा पुरवतात। उदाहरणार्थ SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बरोदा, पंजाब नॅशनल बँक इत्यादी सरकारी बँका आहेत। शिवाय खाजगी बँकांची कामे काय ते बघूया। तर खाजगी बँका म्हणजे ज्या बँकांमध्ये खाजगी संस्थांचा हिस्सा असतो। या बँका मुख्यतः शहरी भागातील लोकांना अधिक सेवा पुरवतात। उदाहरणार्थ ICICI बँक, HDFC बँक, ॲक्सिस बँक। आता ग्रामीण बँकांची कामे काय आहेत ते बघूया। तर ग्रामीण भागातील वित्तीय सेवा पुरवण्यासाठी ग्रामीण बँका आहेत। या बँका विशेषतः शेती, लहान उद्योग आणि ग्रामीण विकासासाठी कर्ज पुरवतात। उदाहरणार्थ महाराष्ट्र ग्रामीण बँक, विदर्भ कोकण ग्रामीण बँक। आता आपण बँकिंग प्रणाली कशी कामे करते ते बघूया। तर कस्टमर डिपॉझिट, ठेवी करणे। तर प्रत्येक ग्राहक बँक आपले पैसे ठेवीत असतो। बँक या ठेवीवर व्याज देते। दुसरा आहे लेंडिंग म्हणजेच कर्ज देणे। बँक या ठेवीचा उपयोग कर्ज देण्यासाठी करते। बँक ग्राहकांना गृहकर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज यासारखी कर्ज देते। तिसरा डिजिटल बँकिंग। डिजिटल बँकिंगमुळे आपल्या बँकिंग व्यवहारामध्ये क्रांती झाली आहे। आपण घर बसल्या आपले सर्व व्यवहार करू शकतो। ऑनलाईन बँकिंग, मोबाईल बँकिंग, UPI यासारख्या सेवा उपलब्ध आहेत। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय बँकिंग प्रणालीचा मुख्य गोष्टीबद्दल आणि ती कशी कामे करते हे जाणून घेतले आहेत। तर मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।